नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत गणितामध्ये. त्याचं नाव आहे, लिहून घ्या नाव. काय नाव आहे? अपूर्णांक. काय? अपूर्णांक. अपूर्णांक नाव टाकलं मित्रांनो. त्यानंतर खाली त्याची व्याख्या लिहून घ्या. सोपं प्रकरण आहे, पण थोडंसं किचकट आहे बरं का. आणि यावर पोलीस भरतीला नेहमी प्रश्न विचारले जातात. कसे प्रश्न विचारले जातात त्याची सुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ते निश्चिंत राहा. बघा, त्याची व्याख्या लिहा खाली. काय व्याख्या लिहायची आहे? व्याख्या लिहून घ्या. काय व्याख्या दिली मित्रांनो? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? एखाद्या पूर्ण संख्येला त्यापेक्षा लहान किंवा मोठ्या संख्येने जर भाग द्यायचा असेल तर त्याच्यापासून जे संक्षिप्त रूप तयार होतं त्या रूपाला काय म्हणतात मित्रांनो? अपूर्णांक. अगदी सोपी याची व्याख्या आहे आणि सोप्या पद्धतीमध्येच तुम्हाला एक उदाहरण देतो. पटकन एक उदाहरण देतो, त्यानंतर आपण पटापट प्रॅक्टिस करूया या उदाहरणावरती. ठीक आहे? काही टेन्शन घेऊ नका, अगदी सोप्या भाषेत. बघा काय आहे मित्रांनो, उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे हे बघा, हे काय आहे? 15/45 बरोबर. 15/45 आले. आता याला 15ला 45 ने भाग जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत ना. 45च्या पाड्यामध्ये 15 येऊ शकता का? बिलकुल नाही येऊ शकत. आता याला काय करायचं? आपलं संक्षिप्त रूप द्यायचं, म्हणजे याला या संख्येनं लहान करायचं. कसं करायचं? हे बघा, हे 15, हे 45. याला भाग द्यायचा. भाग 15 × 15, 15 × 45. इथपर्यंत कळालं तुम्हाला? सोपं आहे. त्यानंतर काय उरलं मित्रांनो? 1/3. 1/3 कळालं? इथपर्यंत आलं. त्यानंतर याला म्हणतात मित्रांनो अंश, आणि याला म्हणतात मित्रांनो छेद. काय म्हणतात? याला अंश, याला छेद. त्यानंतर एक IMP म्हणून एक ओळ लिहायची आहे. इथं लिहा, इथं पण लिहू शकता. IMP म्हणून एक ओळ लिहायची. काय लिहायचं मित्रांनो? अंश आणि छेद यांना भाग देताना एकच संख्येने भाग द्यायचा. म्हणजे कसं मित्रांनो? आपण आता याला 15 ने भाग दिला ना, 15 × 15, 15 × 45. त्याचप्रमाणे अंशाला पण त्याच संख्येने भाग द्यायचा, छेदाला पण त्याच संख्येने भाग द्यायचा. नाही तर नवीन विद्यार्थी काय करतात माहितीये का? याला देतील 5 ने भाग, याला देतील 9 ने भाग, म्हणजे 5 × 15, 9 × 5 = 45. असं नसतं मित्रांनो. नीट समजून घ्या. अपूर्णांक अगदी सोपं प्रकरण आहे, पण तुम्ही जर अभ्यास केला तरच सोपं, नाही तर कठीण आहे खूप. समजलं? अंश आणि छेदाला एकाच संख्येने भाग दिला गेला पाहिजे. याला काय म्हणतात? अपूर्णांक. याच्यापासून जो संक्षिप्त रूप तयार होतो त्याला अपूर्णांक म्हणतात. अजून एक छोटंसं उदाहरण देतो, पटापट बघायचं कशा प्रकारे सोडवायचं. हे बघा, काय आहे? हे 9 आणि 81. हे झालं. याला कशा प्रकारे संक्षिप्त रूप द्यायचं? याला हे बघा, हे झालं 9, हे झाले 81. 9 × 9, आणि तुम्हाला तर माहिती 9 × 9 81, म्हणजेच याचा संक्षिप्त रूप तयार झालं 9 आणि 1. कळालं मित्रांनो? या टॉपिकवर कशा प्रकारचे उदाहरण विचारले जातात माहिती का तुम्हाला? या टॉपिकवर कशा प्रकारचे उदाहरण विचारले जातात? असं विचारला तो प्रश्न की पुढीलपैकी लहान अपूर्णांक ओळखा, किंवा पुढीलपैकी मोठा अपूर्णांक ओळखा, किंवा यांचा योग्य क्रम लावा, किंवा लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखा. पोलीस भरतीला तुम्ही बघितलं असेल प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. आता आपण त्याच प्रश्नांची पटापट प्रॅक्टिस करूया अगदी सोप्या पद्धतीत. याचे 4 ते 5 नियम आहे. किती? 4 ते 5 नियम. आज आपण पहिला नियम लिहून घेऊया. लिहा मग पटकन. पहिला नियम नाव टाका आणि लगेच लिहायचं तुम्हाला. इथे नाव टाका, पहिला नियम. नियम क्रमांक 1 लिहिलं. त्यानंतर त्याची व्याख्या लिहा. काय व्याख्या लिहायची मित्रांनो? बघा, लिहा. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे मित्रांनो? बघा, अपूर्णांकांतील लहान मोठेपणा ओळखताना जेव्हा अपूर्णांकातील छेद एक समान असेल आणि अंश वेगवेगळा असेल. तुम्हाला उदाहरण देईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. काय? ज्या अपूर्णांकातील लहान मोठेपणा ओळखताना ज्या अपूर्णांकांचा छेद समान असेल आणि अंश वेगवेगळा असेल, तर ज्यांचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, आणि ज्यांचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. उदाहरण देतो, पटकन बघा. उदाहरण कसं आहे बघा. 3/4, 4/4, 5/4,
आणि 15/4. उदाहरणामध्ये काय दिलं होतं, ज्यांचा छेद जर छेद समान असेल, ज्यांचा अंश मोठा, म्हणजे आता याच्यामध्ये अंश कोणाचा मोठा दिसत आहे, तर हा काय आहे, मोठा अंश आहे. आणि ज्यांचा अंश लहान, यांच्यामध्ये कोणता लहान दिसत आहे, बघा हा लहान दिसत आहे. मग काय मित्रांनो, ज्यांचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक आणि ज्यांचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. कळालं? पण हे केव्हा, जेव्हा त्यांचं छेद समान असेल. आता बघा छेद सर्वांचा सारखा आहे ना, 4/4. मी तुम्हाला लिहिलं पण सांगितलं पण ना, अंश आणि छेद. म्हणून प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला IMP देतो, म्हणून नीट समजून घ्यायचं. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. जर एक समान छेद असेल, ज्यांचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, ज्यांचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. आता याच टॉपिकवर आपण टॉपिक वाईज पुढे जाणार आहोत. म्हणून या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण सर्व शिकणार आहोत. टेन्शन घेऊ नका. लगेच सुरुवात करूयात. ठीक आहे, बघूयात आता पहिला प्रश्न कोणता येत आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय येणार आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. काय प्रश्न आलेला आहे, लिहिलेलं आहे की पुढीलपैकी मोठा अपूर्णांक ओळखा. मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. चेक करा, अंश सारखा आहे का छेद सारखा आहे, किंवा कोणत्याचा अंश मोठा आहे किंवा कोणत्याचा छेद लहान आहे. तुम्हाला सर्व शिकवलंय, तुमचं बेसिक पूर्ण क्लिअर केलेलं आहे मित्रांनो. म्हणून एकाचं सुद्धा उत्तर चुकता कामा नये. चेक करा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड. खूप छान मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं. व्हेरी गुड मित्रांनो. बघा, हेच विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतात दिवस रात्र. त्यांना माहित आहे आज संध्याकाळी या लेक्चरवरती अभ्यास होणार आहे किंवा हे लेक्चर होणार आहे, म्हणून ते दिवसभर त्या लेक्चरवरती अभ्यास करतात. त्यांच्याकडे नोट्स आहेत, ते नोट्स मधून अभ्यास करतात किंवा तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करा. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघूयात आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय आहे ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी आहे 98/12. काय? 98/12. बरोबर. किती सोपा प्रश्न होता आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं होतं. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की पुढीलपैकी लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. लहान अपूर्णांक, सोपा प्रश्न आहे. चेक करा, लहान अपूर्णांक कोणता आहे? छेद चेक करा पटकन, अंश चेक करा. काही वेगळं दिसत आहे का? चेक करा लवकर. तुम्हाला सर्व शिकवलंय. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड. अंश आणि छेद चेक करा. व्हेरी गुड मित्रांनो. बघा, काही विद्यार्थी आहेत जे प्रश्न पाहिला का नाही पाहिला लगेच उत्तर देतात. का देतात? ते अभ्यास करतात चांगल्या प्रकारे. आणि हेच विद्यार्थी आहेत जे दररोज जो आपला डिजिटल पेपर होता लेक्चर संपल्यानंतर त्यावरती 100 पैकी 98 तरी मार्क पडतात. कमीत कमी 90 मार्क असतात यांच्याकडे, कमीत कमी 90. बघा, तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं असेल तर तुम्हाला लगेच दिसेल की कमेंट बॉक्समध्ये किती पटापट लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत आहेत विद्यार्थी. खूप छान. व्हेरी गुड. खूप छान मित्रांनो, खूप छान. सर्वांचं योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. काय याचं योग्य उत्तर असणार आहे बघा माझ्याकडे, मी सांगतो. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. काय ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी आहे 3/4. काय आहे? 3/4. बरोबर. 3/4 याचं योग्य उत्तर असणार आहे. काय? लहान अपूर्णांक. बरोबर. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की मोठा अपूर्णांक ओळखायचा. पुन्हा एकदा मोठा अपूर्णांक ओळखा. कोणता मोठा अपूर्णांक आहे? अंश चेक करा, छेद चेक करा. तुम्हाला पूर्ण ऑप्शन चेक करा, प्रश्न नीट वाचा. खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान. चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो. व्हेरी गुड सर्वांसाठी. व्हेरी गुड. खूप छान. बघा, लाईव्ह चॅट मध्ये बघा किती पटापट उत्तर येत आहेत विद्यार्थ्यांचे. हेच विद्यार्थी आहेत जे तुमचे मार्क खाणार आहे. तुमचे मार्क म्हणजे तुमची एक जागा खाणार आहे ते पोलीस भरतीमध्ये. हे विद्यार्थी 100% पोलीस होतील. कारण अपूर्णांक हा खूप किचकट प्रकार आहे, पण त्यांनी चांगल्या प्रकारे दिवसभर अभ्यास केलाय. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फक्त लेक्चर जरी कंप्लीट केलं तरी त्यांचे प्रत्येक टॉपिक क्लिअर होत जातो. खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांनी योग्य उत्तर दिलेले.
सर्वांनी. जे प्रयत्न करत नसतील ते सुद्धा प्रयत्न करा. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर दिले. व्हेरी गुड मित्रांनो. बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. काय ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो, तर 13/2 हे काय झालं, मोठा अपूर्णांक. हा काय झाला, लहान अपूर्णांक. हा काय झाला, मोठा अपूर्णांक. कळालं मित्रांनो, प्रश्न काय विचारलाय त्यावरती डिपेंड असतो. बरोबर. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की, मी काय सांगणार नाही, तुम्ही नीट प्रश्न वाचा, प्रश्न नीट वाचा, उत्तर नीट वाचा, पूर्ण ऑप्शन नीट चेक करा. पुढील प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. प्रश्न नीट समजून घ्यायचा. मी 4 वेळेस बोललो तुम्हाला, प्रश्न नीट समजून घ्या. काय अर्थ निघत आहे प्रश्नाचा आणि काय त्याचं योग्य उत्तर निघणार आहे. भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत सुद्धा, चुकू द्या, काय हरकत नाही, काय हरकत नाही मित्रांनो. खूप छान, चांगल्या प्रकारचे उत्तर देत आहात तुम्ही. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत आहे, चुकू द्या, चुकले तरी काय हरकत नाही. मी काय म्हणतोय, चुकले तरी काय हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही चुकणार नाही. आणि चुकले म्हणजे तुम्ही शिकले. तुम्ही आता ह्या प्रकरणामध्ये तुम्ही चुकले तरी काय हरकत नाही, पण लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जो 100 मार्कांचा डिजिटल पेपर येणार आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क पडणार. कारण तुम्ही इथे चुकले म्हणजे तुम्ही शिकून जाणार की याचं योग्य उत्तर कशा प्रकारे निघेल. काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो कोणतं योग्य उत्तर असणार आहे. नीट बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न नीट समजून घ्या. पहिले काय प्रश्न विचारला होता, पुढील पैकी कोणता मोठा अपूर्णांक नाही. मोठा अपूर्णांक नाही म्हणजेच काय ओळखायचंय, लहान अपूर्णांक ओळखायचा होता. कळलं. मोठा अपूर्णांक नाही असा प्रश्न विचारलाय म्हणजेच काय, लहान अपूर्णांक ओळखायचा होता. आणि लहान अपूर्णांक कोणता आहे बघा, लहान अपूर्णांक आहे ऑप्शन क्रमांक डी. काय, 1/1. हा काय झाला, लहान, लहान अपूर्णांक झाला. हा काय झाला, लहान. प्रश्न होता पुढीलपैकी कोणता मोठा अपूर्णांक नाही. मोठा अपूर्णांक नाही म्हणजे लहान अपूर्णांक म्हणजेच काय, जो लहान आहे त्याच्यापेक्षा 3 मोठे असणार आणि त्यांच्यातून लहान ओळखायचा होता. असे प्रश्न फिरवले जातात पोलीस भरतीला. कळालं तुम्हाला. अशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात, म्हणूनच अशा प्रकारचे कित्येक प्रश्न नोट्समध्ये सुद्धा मिळतात तुम्हाला. नोट्स खूप जबरदस्त आहे आणि हे विद्यार्थी जे योग्य उत्तर देत आहेत या सर्वांकडे नोट्स आहे. हे दिवसभर नोट्स मधून अभ्यास करतात आणि योग्य प्रकारचे मार्क मिळवतात. जबरदस्त प्रश्न होते, जबरदस्त याचं उत्तर होतं. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की, मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. मोठा अपूर्णांक काय ओळखायचा आहे, मोठा अपूर्णांक. कोणता मोठा अपूर्णांक आहे, ओळखा लवकर. तुमच्या ऑप्शन मध्ये चेक करा, अंश चेक करा, छेद चेक करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान. चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले. तुम्ही बघा लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांना दिसतंय सर्वांचे कसे योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड. सर्वांनी योग्य उत्तर दिले. सर्वांनी, एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाही. सर्वांचं योग्य उत्तर. जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा आता शिकलेले आणि ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. तुम्ही सुद्धा प्रयत्न करायला लागलेले आहे आणि तुमचं सुद्धा योग्य उत्तर येत आहे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांचे. बघूयात आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय आहे ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो, तर 17/15. 17/15 हा काय झाला, मोठा अपूर्णांक. काय झाला, मोठा अपूर्णांक. मोठा विचारला होता म्हणून मोठा अपूर्णांक झाला. लहान विचारले होते म्हणून लहान अपूर्णांक झाले. बरोबर. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न विचारला आहे की, लहान अपूर्णांक विचारलाय. लहान, पटकन ओळखा, ओळखा लवकर. काय प्रश्न आहे, पूर्ण प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट क्लिक करा,
ऑप्शन चेक करा, नंतर त्याचे योग्य उत्तर द्या. घाई करू नका, आपल्याकडे वेळ आहे, भरपूर वेळ आहे. पोलीस भरतीला 100 मार्कांचा पेपर असतो, 90 मिनिटं टाइम असतो. भरपूर झाला 90 मिनिटं. काही विद्यार्थी आहेत जो डिजिटल पेपर फक्त 30 मिनिट ते 40 मिनिटांमध्ये सोडून देतात. 1.5 तासाचा पेपर असतो पण 40 मिनिटात सोडवतात. का सोडवतात? त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे, त्यांची रिव्हिजन झालेली आहे. रिव्हिजन अतिशय महत्वाची असते. रिव्हिजन खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. सर्वांनी योग्य उत्तर देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वजण योग्य उत्तर. व्हेरी गुड. खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे, सर्वांचे. आणि जे तुम्ही योग्य उत्तर दिलं तेच योग्य उत्तर असणार आहे. कोणतं? तर ऑप्शन क्रमांक काय असणार मित्रांनो? ए. काय आहे ऑप्शन क्रमांक ए? तर 23/11. 23/11 काय असणार आहे? लहान अपूर्णांक. काय आहे? लहान अपूर्णांक. बरोबर मित्रांनो, हा झाला लहान अपूर्णांक. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ओळखा, तुम्ही स्वतः ओळखा. मी काय सांगणार नाही, प्रश्न वाचणार नाही, तुम्ही स्वतः ओळखा. लहान विचारलंय का मोठा विचारलाय? बघा, पूर्ण प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, त्यानंतर योग्य उत्तर काढा. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान, व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. आणि या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल. टेन्शन घेऊ नका, फक्त नीट समजा, अभ्यास नीट करा. दिलेला अभ्यास रोज करायचा आहे, रोज. काय याचं योग्य उत्तर असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. काय आहे ऑप्शन क्रमांक सी? तर 33/8. हा काय आहे? लहान अपूर्णांक. काय झाला? हा लहान अपूर्णांक विचारला पण होता, लहान अपूर्णांक. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ओळखा, तुम्ही स्वतः ओळखा. काय प्रश्न आहे आणि काय याचं योग्य उत्तर असणार आहे? ओळखा. प्रश्न नीट वाचून घ्या. प्रश्न काय दिलेला आहे विचारून घ्या, नीट समजून घ्या. घाई करू नका, घाई करायची नाही बिलकुल सुद्धा. घाई जर तुम्ही केली तर तुम्ही चुकू शकता, आणि पोलीस भरतीला हीच चूक तुम्ही करतात. घाईघाईमध्ये काहीही प्रश्न वाचून घेतात, ते योग्य उत्तर तुमचं चुकून जातं. एवढ्या वर्ष केलेली मेहनत काही सेकंदात पाण्यात जाते, फक्त 1 मार्काने तुम्ही घरी राहिला तर. भरपूरसे विद्यार्थी 1 मार्काने घरी राहतात आणि त्यांना 2 वर्ष मेहनत करावी लागते, कारण दरवर्षी पोलीस भरती येईलच याची काही गॅरंटी नसते. आता लवकरच काही दिवसानंतर भरती येणार आहे, हे फिक्स आहे. म्हणून जोरदार अभ्यास करा, दिवस रात्र एक करा. लेक्चर संपल्यानंतरचा डिजिटल पेपर दररोज द्या, दररोज. ठीक आहे, बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न काय होता? पुढील पैकी कोणता लहान अपूर्णांक नाही? पुढील पैकी कोणता लहान अपूर्णांक नाही याचा अर्थ काय असतो? पुढील पैकी कोणता मोठा अपूर्णांक आहे. म्हणजे लहान ओळखायचा नव्हता, मोठा ओळखायचा होता. कळालं? बघूया त्याचं योग्य उत्तर काय. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय आहे ऑप्शन क्रमांक सी? तर 9/1. 9/1 हा काय झाला? मोठा अपूर्णांक झाला. हा झाला मोठा अपूर्णांक. लहान नाही याचा अर्थ काय असतो? मोठा अपूर्णांक ओळखायचा होता. बरोबर. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ओळखा, लहान अपूर्णांक ओळखायचा. चला ठीक आहे, सांगून देतो तुम्हाला. लहान अपूर्णांक ओळखा. तुमच्या पुढे प्रश्न पण दिलेला आहे, ऑप्शन पण दिलेले आहे. लवकर लवकर ओळखा. सोपे प्रश्न आहे आणि याचे उत्तर सुद्धा सोपे आहे. आणि पोलीस भरतीला या टॉपिकवरती फक्त अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पण प्रश्न थोडा फिरवला जातो. बेसिक पण विचारले जातात आणि ऍडव्हान्स लेवलचे सुद्धा विचारले जातात. आपण स्टेप बाय स्टेप सर्व शिकणार आहोत. घाई करू नका, फक्त नीट समजून घ्या कशा प्रकारे संख्या होत आहे तुम्हाला. आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे. या टॉपिकवर 100 मार्कांचा पेपर बनवायचा सुद्धा चालू आहे, म्हणून समजून घ्या नीट. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड, खूप छान. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. काय आहे ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो? तर आहे 7/12.
7/12 हा काय झाला? लहान अपूर्णांक. लहान अपूर्णांक विचारला होता, म्हणून हा झाला मित्रांनो लहान अपूर्णांक. कळालं तुम्हाला? इथपर्यंत तुम्हा सर्वांना कळलेलं आहे. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न काय आहे चेक करा. वाचा, प्रश्न नीट वाचा, उत्तर नीट वाचा. मोठा अपूर्णांक विचारलेला आहे. चला सांगून दिलं तुम्हाला मी. मोठा अपूर्णांक ओळखा, पटकन ओळखा. काही क्षणातच तुमचे योग्य उत्तर यायला लागलेले. काही क्षणात. तुम्ही काय करतात बघा, लाईव्ह चॅट मध्ये सर्व जणांना दिसत आहे की काही विद्यार्थी फक्त प्रश्न पाहतात. प्रश्न नजर फिरवली, लगेच ऑप्शन वरती नजर फिरवली, लगेच योग्य उत्तर त्यांचं, लगेच योग्य उत्तर काही क्षणातच. असं का घडतं? हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात आणि तुम्ही का देत नाही? याचा विचार करा. पोलीस भरतीला सुद्धा हे विद्यार्थी 90, 92, 94, 98 पण मार्क पाडतात आणि आपल्या डिजिटल पेपरमध्ये 100 पैकी 100 सुद्धा मार्क पाडतात. यांचा अभ्यास तितका वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस. हे स्टेप बाय स्टेप आपण शिकत चाललेलो आहोत, स्टेप बाय स्टेप. आणि हेच तुम्हाला आयुष्यभर कामात पडेल. जेव्हा तुम्ही पोलीस झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा दर महिन्याला टाइम टू टाइम पेमेंट मिळेल, तेव्हा तुमचं आयुष्य कसं बदलत जाईल स्टेप बाय स्टेप. तुम्ही पोलीस झाल्यानंतर तुमचे संपूर्ण परिवाराचं आयुष्य चेंज होतं. तुम्ही एकटे पोलीस होत नाही, तर तुमच्या बरोबर तुमचं सर्व परिवार हे सुखमय जीवन जगण्यासाठी पात्र ठरतं. कळालं मित्रांनो? याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय आहे ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक डी आहे 12/5. हा काय झाला? मोठा अपूर्णांक झाला. काय झाला? मोठा अपूर्णांक. 12/5 हा झाला मोठा अपूर्णांक. कळाला मित्रांनो तुम्हाला? पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे, वाचून घ्या. प्रश्न नीट वाचा, उत्तर नीट वाचा. प्रश्न नीट समजून घ्या काय विचारलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन सुद्धा नीट समजून घ्या. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे ऑप्शन सुद्धा नीट बघायचे. काही विद्यार्थी चुकतात, चुकू द्या उत्तर. चुकलं तर काय हरकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. आणि तुम्ही जर शिकले तर तुम्ही आयुष्यात कधी चुकणार नाही. कळलं? टेन्शन घेऊ नका, आरामशीर सोडा. माइंड फ्रेश ठेवा, कारण लेक्चर संपल्यानंतर पेपर सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. कळालं मित्रांनो? समजून घ्या. काही क्षणात आपण याचं योग्य उत्तर देऊ शकतो. काही क्षणात तुमचं बेसिक सुद्धा क्लिअर केलंय. समजून घ्या. जर तुमचं बेसिक क्लिअर नसतं तर तुम्ही या प्रश्नांचे इतके पटापट उत्तर देऊ शकले असते का? आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहेत ते विद्यार्थी सुद्धा किती पटापट उत्तर देत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. खरंच खूप छान, खरंच खूप छान. अतिशय सुंदर. काही क्षणात तुम्ही योग्य उत्तर दिलेले. काही क्षणात. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. पटापट उत्तर द्या, सर्वांनी द्या. सर्वजण पटापट उत्तर देतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय आहे? जे सर्वांनी जास्त, जे उत्तर सर्वात जास्त दिलेलं आहे तेच बघूयात आपण, ते योग्य उत्तर आहे का. लक्षात घ्या. त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी. काय आहे ऑप्शन क्रमांक बी? तर 57/2 हा काय झाला? लहान अपूर्णांक. प्रश्न काय विचारला होता? पुढील पैकी कोणता मोठा अपूर्णांक नाही, म्हणजेच काय लहान अपूर्णांक ओळखायचा होता. कळलं? पुढील पैकी कोणता मोठा अपूर्णांक नाही म्हणजेच लहान अपूर्णांक. कळाला मित्रांनो? अगदी सोपा हा प्रश्न होता आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं होतं. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न विचारलाय मोठा अपूर्णांक. पटकन ओळखा. सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न, अगदी सोपा. काही क्षणात तुमचे सर्वांचे योग्य उत्तर पाहिजे. मला एकाचं सुद्धा हा प्रश्नाचं उत्तर चुकलं नाही पाहिजे. एकाचं सुद्धा चुकलं नाही पाहिजे. सर्वांचे योग्य उत्तर पाहिजे मला, सर्वांचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड. खूप छान मित्रांनो. व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. सर्वांचे. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही सर्व. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती आणि सर्व जणांनी योग्य उत्तर दिलेले आहे. सर्व जणांनी योग्य उत्तर, एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाही. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिसत असेल. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान, खूप छान. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. काय आहे ऑप्शन क्रमांक सी? तर 68 म्हणजेच 68/1 हा काय झाला? मोठा अपूर्णांक. काय झाला? मोठा अपूर्णांक. कळलं? याचा प्रश्न सोपा होता आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं होतं. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न विचारलाय मोठा अपूर्णांक
का लहान अपूर्णांक? काय आहे? प्रश्न नीट वाचा. मोठा अपूर्णांक विचारलाय का लहान अपूर्णांक? पटापट प्रश्न नीट वाचा. त्यानंतर 4 ऑप्शन नीट चेक करा, अंश चेक करा, छेद चेक करा. तुम्हाला जे शिकवलंय त्याप्रमाणे कोणतंही योग्य उत्तर येत आहे. पण जेव्हा तुम्ही प्रश्न नीट वाचणार तेव्हाच तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकता. प्रश्नामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, बिलकुल सुद्धा कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न नीट वाचा, त्यानंतर योग्य उत्तर काय आहे ते काढा. प्रश्न सुद्धा सोपा आहे आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं आहे. बघा काय विद्यार्थ्यांनी पटापट उत्तर दिलेले सुद्धा आहे आणि त्या सर्वांचे योग्य उत्तर आहे. सर्वांचे योग्य उत्तर समजून घ्यायचं, प्रश्न नीट. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो, खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे आणि सर्वांनी योग्य उत्तर दिलेले आहे. सर्वांनी, बिलकुल कोणाचं उत्तर चुकलेलं नाही. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात पण त्यांचं सुद्धा उत्तर सुधारलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दुसऱ्या प्रश्नांमध्ये उत्तर चुकलेले होते ते सुद्धा आता योग्य उत्तर देत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नसतील ते सुद्धा प्रयत्न करायला लागले आता. खरंच व्हेरी गुड सर्वांसाठी. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही, खूप छान, खूप छान. खरंच प्रत्येकाने योग्य उत्तर दिले, प्रत्येकाने. खूप छान. प्रयत्न करत नसतील, काही 2-4 विद्यार्थी आहेत जे प्रयत्न करत नाही. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, टेन्शन घेऊ नका. चुकलं तर चुकलं उत्तर, काय हरकत नाही. तुम्ही कोणी एक दुसऱ्याला ओळखत नाही, तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये बघत आहात, भरपूरसे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. तुम्ही सुद्धा द्या. काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात, काय हरकत नाही. चुकलं तर चुकलं, पण तुम्ही शिकत आहात म्हणून चुकलं तर काय हरकत नाही. पण लेक्चर संपल्यानंतर जो पेपर होईल त्यामध्ये चुकू नका, समजलं? ठीक आहे. याचं योग्य उत्तर काय असणार बघूयात आपण. प्रश्न काय होता नीट बघा. पुढीलपैकी कोणता लहान अपूर्णांक नाही? काय प्रश्न होता? पुढीलपैकी कोणता लहान अपूर्णांक नाही, म्हणजेच मोठा अपूर्णांक ओळखायचा होता तुम्हाला. मोठा, कळालं? लहान अपूर्णांक नाही म्हणजेच मोठा अपूर्णांक. तर त्याचं योग्य उत्तर काय असणार बघा. जे सर्वांनी योग्य उत्तर दिलं तेच आपण लिहूयात. ते योग्य उत्तर आहे का बघूयात. त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. काय ऑप्शन क्रमांक ए? तर 19/12. हा काय झाला? हा झाला मोठा अपूर्णांक. हा काय झाला मित्रांनो? मोठा अपूर्णांक. प्रश्न होता पुढीलपैकी कोणता लहान अपूर्णांक नाही म्हणजेच मोठा अपूर्णांक. कळलं? प्रश्न सोपा होता आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं होतं. फक्त प्रश्न थोडासा फिरवला गेला होता ऍडव्हान्स लेवलमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की पुढीलपैकी लहान अपूर्णांक ओळखा. लहान अपूर्णांक, सोपा प्रश्न आहे. पटापट सर्वांचे उत्तर आले पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये, लाईव्ह चॅटमध्ये सर्वजण बघत आहेत आणि मला सर्वांचं योग्य उत्तर आलंच पाहिजे. एकाचं सुद्धा उत्तर चुकायला नको मित्रांनो, एकाचं सुद्धा. सर्वांचं योग्य उत्तर आलेच पाहिजे. खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही या सर्वांमध्ये. सर्वांसाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. खूप छान उत्तर देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. पटापट उत्तर द्या. काय आहे? ABCD पैकी काय ऑप्शन आहे? काय याचं योग्य उत्तर असणार आहे? पटापट ओळखा. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड. खूप छान मित्रांनो, खूप छान, खूप छान मित्रांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. व्हेरी गुड, खूप छान. सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. सर्वांचे, एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाही. काय याचं योग्य उत्तर असणार बघा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. काय आहे ऑप्शन क्रमांक डी? तर 3/1. हा काय आहे? हा आहे लहान अपूर्णांक. हा असणार आहे लहान अपूर्णांक, बरोबर? लहान अपूर्णांक हा असणार आहे. कळलं? भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. काही ठराविक 2-4 विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेले आहेत मित्रांनो. टेन्शन घेऊ नका. या विद्यार्थी करतात नोट्स मधून अभ्यास. पोलीस भरती लवकरच येणार आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती, जोरदार हालचाली चालू झालेल्या आहेत. काही दिवसातच पोलीस भरती येणार आहे, दाट शक्यता आहे. तुम्ही सर्वांना माहित आहे. यासाठी काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या. मोठे पुस्तक वाचत बसायचं नाही. आता जास्त वेळ नाही आपल्याकडे. स्मार्ट प्रकारे स्टडी करा. स्मार्ट प्रकारे स्टडी करण्यासाठी एक छोटीशी पद्धत आहे. कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कव्हर करण्यासाठी एक छोटीशी स्टेप आहे. ती म्हणजे काय? हे बघा. हे काय आहे? तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेलं हे आहे डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलचा ग्रुप जो आपला आहे, जो ग्रुप 51 जणांची टीम आहे आपली पूर्ण. किती? 51 जणांची टीम. प्रत्येकाने जबरदस्त अभ्यास केलेला आहे. प्रत्येक जण टॉपर आहे, लक्षात ठेवायचं. प्रत्येक जण टॉपर.
एकटा व्यक्ती नाही तर 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र संघर्ष करून या सर्व काही नोट्स खास तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत. या नोट्स तुमच्या जवळील सर्व मित्रांकडे आहे, पण तुम्हाला कोणी देत नाही, लक्षात ठेवा. या नोट्स तुमच्या जवळील प्रत्येक विद्यार्थ्याकडे, प्रत्येक जबरदस्त नोट्स आहेत. या नोट्स तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही, कोणत्या पुस्तकातून अभ्यास करण्याची गरज नाही. कोणतं पुस्तक वाचू नका, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. स्मार्ट नोट्स आहे. कित्येक पुस्तक अभ्यास केले, कित्येक पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आपण. जबरदस्त नोट्स आहे. कोणते पुस्तक वाचू नका, फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा आणि आउट ऑफ मार्क घ्या. या नोट्स तुमचे यशाचे गुरुकिल्ले असणार आहे, सर्व काही लक्षात ठेवा. तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय तर स्मार्ट प्रकारे अभ्यास करा. मोठे पुस्तक वाचून लक्षात राहणार नाही. लक्षात घ्या, किती सोप्या पद्धतीमध्ये सर्वांनी उत्तर दिले. जर समजा तुमचं जर हा टॉपिक बेसिक पासून मी तुम्हाला शिकवलं नसतं तर तुम्हाला हे आलं असतं का? यापैकी कोणताही एखादी प्रश्न तुमच्या मित्राला स्क्रीनशॉट करून पाठवा. त्याला म्हणा यापैकी लहान किंवा मोठा पूर्णांक कोणता, जो प्रश्न असेल तो, त्याचं योग्य उत्तर तो देऊ शकतो का, चेक करा. पण तुम्ही योग्य उत्तर दिलेलं आहे. काय योग्य उत्तर दिलं? कारण तुम्ही बेसिक क्लिअर केलं होतं पूर्ण. आणि असंच आपण स्टेप बाय स्टेप लवकरात लवकर आपलं पोर्शन संपवणार आहोत. येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत तुमचे सर्वांचे मार्क किती जाणार आहे? 90+. 90+ ची आपण गॅरंटी सुद्धा देतो. समजलं मित्रांनो? 90+ ची गॅरंटी. फक्त नोट्स मधून अभ्यास करा. कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला भरती होण्यापासून थांबवू शकत नाही, लक्षात घ्या. फक्त सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा आणि काही दिवसातच तुमचे मार्क कशा प्रकारे ग्रो होत जातात बघा. एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकणार नाही, एक सुद्धा. तुम्हाला सर्व प्रश्न यामधून कव्हर होतील. सर्व काही, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सर्व काही आपल्याकडे अवेलेबल आहे. दिवस रात्र अभ्यास करून आम्ही या नोट्स काढलेल्या आहे. दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स जर तुमच्याकडे आल्या म्हणजे तुम्ही यशस्वी होणारच. यशस्वी 100% होणार, तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि लक्षात घ्या, जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय, त्यांनी लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, सर्व काही अगदी मोफत दिल्या जातं. मोफत. हे सर्व काही मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे. ती म्हणजे काय? हे बघा, हे काय आहे? हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे आता तुम्ही पाहत आहात. या चॅनलला काय करायचं तुम्हाला? या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब केलं, त्याचा स्क्रीनशॉट काढा. त्याचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत शिकायला मिळेल. काय काय मिळेल? दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर, सर्व काही अगदी मोफत. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तेथे आता या टॉपिकवर 100 मार्कांचा जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येणार आहे. लगेच लेक्चर संपल्यानंतर लगेच 100 मार्कांची डिजिटल प्रश्नपत्रिका तुम्हा सर्वांसाठी. सर्वांनी सोडवा. चला तर मग भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.